नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुका, कंधार शहराची कंधार नगर परिषद, जवळपास 24,000 मतदार, तुफान राजकीय संघर्ष आणि शहराच्या भवितव्याचा टर्निंग पॉईंट आलाय जवळ. एका बाजूला काँग्रेसचे ज्येष्ठ आणि प्रभावी नेते माजी नगराध्यक्ष अरविंदरावजी नळगे, त्यांच्या पाठीशी 2 दशकाचा या कंधार शहराच्या कंधार विकासाचा अनुभव, विकासाची गाथा आणि मजबूत पकड असलेला एकनिष्ठ असलेले काँग्रेसचे नेते, तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि भाजपा यांचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा हायटेक प्रचार, मोठमोठ्या सभा, मोठमोठी आव्हानं आणि याच आव्हानामध्ये कंधार शहरात गोंधळलेला मतदार, वाढत्या समस्या आणि तणावपूर्ण वातावरण, या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आम्ही घेणार आहोत निर्भीड, सत्यवादी अशा फरड्या नेत्याची, काँग्रेसच्या एकनिष्ठ नेतृत्वाची मुलाखत. ते आहेत कंधारचे माजी नगराध्यक्ष अरविंदरावजी नळगे दादा. कंधारच्या राजकारणात तुम्हाला हुकमी एका म्हटलं जाते, पण आजही तीच पकड असूनही काही जण म्हणतात की नळगे युगाचा कंधार शहराच्या राजकारणामधला अस्त झाला आहे किंवा नळगे युग संपत चाललं आहे, असा विरोधकांचा दावा आहे. या विरोधकाच्या दाव्याकडं आपण कसं बघता आणि विरोधकाला या माध्यमातून काय आव्हान करता? विरोधक काय म्हणतात याला फार काही महत्त्व नाही. विरोधकांचं कामच आहे की दुसऱ्यांना कमी लेखणं. आणि आमचा जो काही इथे लोकांमध्ये जो माझा संबंध आहे, जोपर्यंत माझ्या या शहरातील सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत, तोपर्यंत राजकारणामध्ये मला कधीच अपयश मिळणार नाही. अपयश नाहीच मला. विरोधक काय म्हणतात त्याला काहीच किंमत नाही. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी तुमचा संघर्ष राजकीय पटलावर हा वैचारिक आहे की वैयक्तिक आहे? कंधारची जनता याबद्दल सत्य जाणण्याचा प्रयत्न करते. आपण कंधारवासियांना तुमच्या संघर्षाबद्दल काय सांगता? माझं वैयक्तिक त्याच्याशी तक्रार असण्याची काही कारण नाही किंवा वैयक्तिक भांडणही असण्याचं काही कारण नाही. माझ्या काही शेताच्या जवळ त्याचं शेत नाही, कुठलं धुऱ्याचं भांडण नाही. हा विचाराचा विषय आहे. आता त्याला कसं आहे की ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्याकडे तो जातो. आतापर्यंत कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 17 पक्ष बदलले प्रतापनं, आणि मी जिथं होतो तिथेच आहे. मला आजही माझ्या मागे प्रताप होता की काही करा, आपण मिळून निवडणूक लढू. पण मला माहीत होतं तो भाजप बरोबर आहे, आणि मी त्यांनाही सांगितलं होतं की मी भाजपच्या माणसासोबत मी येऊ शकत नाही. ज्या माणसाने मला या ठिकाणी एवढं मोठं केलं, 30 वर्षापासून माझ्या पाठीशी राहिले, त्यांना मी धोका देणार नाही. कारण या ठिकाणची परिस्थितीच अशी आहे, एक हिस्सा हिंदूचा आहे, एक हिस्सा मागासवर्गीयाचा आहे आणि एक हिस्सा मुस्लिमांचा आहे. या सगळ्यांनी अफाट प्रेम केलं माझ्यावर आणि ते आजही माझ्या पाठीशी आहेत. कोणी कितीही ओरडलं, किती पैसे खर्चले, तर मला काही त्याच्यातला परिणाम होईल माझ्या विरोधात असं मला वाटत नाही. कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदानाला काही दिवस शिल्लक आहेत दादा, परंतु या निवडणुकीमध्ये आपले पुत्र शहाजीराजे नळगे या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्नील लुंगारे, भाजपाचे गंगाप्रसाद येनावार हे 3 उमेदवार आहेत. तर या 3 उमेदवारापैकी आपणास खरे आव्हान कोणाचे आहे किंवा कुणाकडून आहे असं वाटतंय आपलं? खरं ही निवडणूक माझी त्या उमेदवाराच्या विरोधात नाहीच आहे. उभा राहायला त्यांनी जरी उभा केले असतील, खरी निवडणूक नळगे विरुद्ध प्रताप आहे. हे बाकीचे सगळे नॉमिनेट आता तिथं फॉर्म भरावं लागतात म्हणून भरलेले आहेत.
खरं युद्ध आहे नळगे विरुद्ध प्रताप चिखलीकर. त्यामुळं कोण भारी कोण हलकं हे तर जनता ठरविल ना. मी किती जरी म्हणलो माझा मुलगा असा आहे तसा आहे, त्याला काही उपयोग नाही. सगळे ठरविणार आहे माझे मायबाप, मतदार. उद्या मतदार काय ठरवणार आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. पैसेवाला कोण आहे काही नाही तेवढं कशाला. त्याचं उदाहरण सांगतो. प्रताप स्वतः आमदारकीला उभा होता. माझ्या शहरातून एकाही बूथवर त्याला एक मतसुद्धा आगाव नाही. ते पुण्याचे होते एकनाथ पवार, त्यांना लीड आहे प्रत्येक बूथवर माझ्या शहरात. तिथं प्रतापलाच दिले नाहीत आणि प्रतापने सांगितल्यानंतर मतामध्ये बदल होईल असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे ज्या काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत, त्यांनी परवाच ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना प्रचारासाठी कंधार शहरात आणलं. लोहा तालुक्यामध्ये मुख्यमंत्र्याची सभा झाली, पण काँग्रेसकडून नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण आणि लोह्याचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या कॉर्नर बैठका झालात दादा. आणि तसं तुम्ही प्रचारापासून सध्या तरी प्रकृतीमुळं दूरच आहात. तर या प्रकरणाकडं मध्ये पक्ष तुम्हाला मागे खेचतोय का पक्षाचा तुमच्यावर हे निवडणूक जिंकण्याचा पूर्ण विश्वास आहे? याबद्दल काय सांगणार आहात महाराष्ट्राला? प्रश्न असा आहे साहेब की ते स्वतःच प्रचार करायला कमी पडायलेत म्हणून ही लोक घेऊन यायला लागलेत. अजितदादाचा काही प्रभाव होईल किंवा आणखी कोणाचा मुख्यमंत्र्याचा प्रभाव होईल, आता ते मोठे माणसं आहेतच, नाही म्हणणार नाही. पण त्याच्यामुळं माझ्या कंधारच्या पब्लिकवर किंवा माझ्या कंधारच्या जनतेवर त्याचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. आणि माझ्या काँग्रेसचा पूर्ण विश्वास आहे की नळगेच समर्थ आहे इथं. त्यामुळं त्याची काळजी करण्याची गरज नाही. मला कुठला आता उद्या योगायोगानं 30 तारखेला अमित भैया यायला लागले देशमुख, आणि सगळ्यांची इच्छा आहे की नळगेने काहीतरी स्टेजवर येऊन बोललं पाहिजे. आता प्रत्येकाची इच्छा आहे म्हणून मला हे नाही. खरं म्हणजे माझी तब्येत बरोबर नाही. परवा दीड महिन्याखाली माझं ऑपरेशन झालं आहे आणि त्यातल्या त्यात पोटाचं ऑपरेशन झाल्यामुळं मला बोलण्याला थोडा त्रास होत आहे. पण लोकांची इच्छा आहे तर तेवढं मग आता मला त्याच्यासाठी करावं लागेल, काय नाही इलाज आहे. विरोधकाचा असाही प्रचार चालू आहे. कंधार शहरामध्ये पाटांचं उद्घाटन झालं आहे. आज प्रजावाणी पेपरला बातमी आहे की पाटी बहादर नेतृत्वापासून दूर राहा. हा विकास पाटीवर लिहिलेला दिसतो दादा, पण शहरात प्रत्यक्षात त्याची काय परिस्थिती आहे आणि अशा विकासाबद्दल तुम्हाला या कंधारच्या लोकांना काय सांगायचं आहे? कसं आहे, त्यांची ती सवय आहे. निवडणूक आली की पाट्या लावतात आणि निवडणूक गेली ते पाटे निघून जातात. त्यांनी किती वेळा नारळ फोडतील आणि किती वेळा त्याचं उद्घाटन होईल त्या एकाच जागेचं ते त्यांनाच माहीत. त्याच्याकरता ते फक्त लोकांना आम्हीच दाखवणे, मी असं करणार आहे आणि मी तसं करणार आहे. यांनी त्याचा जवळजवळ 3 टर्म आहे, जे 3री टर्म आहे त्याची आमदारकीची, काहीही विकास नाही, काहीही. अख्ख्या तालुक्यात, माझ्या शहरात तर नाहीच नाही. जसं नगरपालिका प्रशासनामध्ये प्रशासक आलं, हा कार्यकाळ संपला, तसं नगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्याची फुटीरता, पगारातील अनिश्चितता, स्वच्छतेवरील असणारी या शहरातली उदासीनता, ही प्रशासकीय मागील 7 ते 8 वर्षाची जी बिघाड आहे. तर दादा, ही निवडणूक निकालाच्या नंतर आपण जर सत्तेत गेलात तर यामध्ये कशी दुरुस्ती करणार आहात? प्रश्न असा आहे की जाणारा अध्यक्ष काही घरून पैसे देत नसतो कर्मचाऱ्याला, फक्त त्याचं नियोजन करणारी तिथं कोणी नाही आहे. सगळ्यांची पगार व्यवस्थिशीर होते. आता मी जवळजवळ 30 वर्षापासून तिथं आहे. 30 वर्षापासून त्या नगरपालिकेत काम करतो. आता मी असेल, माझी पत्नी असेल, आणखी कोणी माझा प्रतिनिधी असेल, जो कोणी असेल, त्या काळामध्ये मी प्रत्येक ठिकाणी सगळं काही यंत्रणा इथूनच चालते आणि त्या ठिकाणी मला कुठल्याच गोष्टीची कमी पडली नाही. लाईटच्या बिलामध्ये महाराष्ट्रात पहिला नंबर होता माझा, की 1 रुपये थकबाकी नव्हती, 1 रुपये थकबाकी नव्हती. आणि आज त्याच्यावर लाखो रुपये होऊन बसले. आणि आता त्या प्रशासनाने कसं वागावं किंवा प्रशासनाने काय करावं, त्यांना मी सल्ला देण्याची गरज नाही. ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस हे सगळं नियोजन मला करून द्यावं लागेल. आता काय किती त्यांनी मध्ये काय केलं आहे ते तिथं गेल्याशिवाय पाहिल्याशिवाय काय करणार आहे.
दादा, आपली जी बाजारपेठ पडली कंधार शहराची, त्यामध्ये व्यापाऱ्यांचं स्थलांतर झाले. लोकांमध्ये, विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चर्चा आहे की विद्यार्थ्यांना इथं अभ्यासिकेची व्यवस्था नाही आहे. सरकारी दवाखाना आपल्या शहरामध्ये चालतो, तिथं निकृष्ट सेवा मिळते, डॉक्टरांचा अभाव आहे. तर हे सत्तेत आल्याच्या नंतर तुमचा पहिला दिवस आणि पहिला निर्णय या शहरातल्या लोकांच्या नागरी सेवेबद्दल काय असेल? असं आहे, या ठिकाणी ते दवाखान्याची हालत किंवा याची हालत ते जरी नगरपालिकेच्या म्हणजे कक्षात नाही, तो जिल्हा परिषदचा विषय आहे, आमचा विषयच नाही. तरी पण मला जेवढी काही त्यात सुधारणा करता येईल, जेवढी काही मला मदत करता येईल, किंवा वरच्या वरिष्ठ त्यांचे जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्याकडे जाऊन मला जे काही इथली व्यवस्था करायची जेवढी काही कोशिश आहे तेवढी मी करेल. कंधार शहरामध्ये दादा हायटेक प्रचार झाला, मोठमोठ्या सभा झाल्यात, पण मतदार मात्र शांत आहे आज घडीला. पण तुम्हाला असं वाटतंय का यंदाचा जो सायलेंट, जो शांत वोटर आहे, तो तुमच्या बाजूनेच आहे की विरोधात जाईल? 101% माझ्या बाजूने आहे, त्याच्यात काहीही बदल होणार नाही. आणि सर्व समाजाचे माणसं, मग ते हिंदूचे असतील, मुस्लिम असतील, किंवा बौद्ध समाजाचे असतील, किंवा मागासवर्गीय, सर्वच्या सर्व समाज माझ्यासोबत आहे. कुणी कितीही आम्ही दाखवू द्या, कुणी काहीही करू द्या, त्यांना कितीही व्यसन लावू द्या, काहीही बदल होणार नाही, मला ही गॅरंटी आहे. दादा, एक हा राजकीय प्रश्न आहे. तुमच्यासोबत राहिलेले मन्नान चौधरी, माजी उपनगर अध्यक्ष, काँग्रेसचे अल्पसंख्याकाचे एक नेता म्हणून आणि काँग्रेसचे एक खंदे समर्थक म्हणून सोबत राहिले, काम केले. त्यांचा प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अजितदादा गटामध्ये झाला, आमदार साहेबांच्या, चिखलीकरांच्या उपस्थितीमध्ये. आणि चिखलीकर साहेब असे म्हणाले की मन्नान हे माझे भाऊ आहेत. तर दादा, इकडे काय कमी झालं होतं की मन्नान शेटनी काँग्रेस सोडली आणि तुम्ही सिनियर लीडर किंवा दोघं एका सभागृहात होतात म्हणून तुमच्याशी काही त्यांनी चर्चा केली काय? हा कंधारच्या पूर्ण जनतेला पडलेला प्रश्न आहे. काय सांगणार या पक्ष प्रवेशावर? माझ्याशी त्यांनी काहीही चर्चा केली नाही. आमचे वरिष्ठ इथले नेते भोशीकर साहेबांची त्यांची चर्चा झाली. माझं प्रत्यक्ष त्यांची या बाबतीत काहीही चर्चा नाही. भोशीकर साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की बाबा तुम्ही काँग्रेस सोडू नका आणि या ठिकाणी तुम्ही सदस्य होऊन तुम्हाला मी उपाध्यक्ष करतो, असं त्यांनी बोलले. मला तेही विचारले नाही किंवा त्यांना उपाध्यक्ष करायचं का न करायचं. आता ते आमची इथली सृष्टी असल्यामुळं आम्हाला त्याच्याबद्दल काही दुमत नव्हतंच. आणि त्यांना काय सांगितलं की मग त्यांनी मला अध्यक्षाशिवाय मला निवडणूक लढवायची नाही. कुठेही असलं तर मला इकडून ऑफर आहे, तिकडून ऑफर आहे, असं त्या भोशीकर साहेबांना त्यांनी सांगितलं. त्यांनी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला. 2-3 वेळेस त्यांच्या बैठकाही झाल्या त्यांच्या घरीच, पण यांनी काय ऐकलं नाही. शेवटी आता ते त्यांचा खाजगी काय पैशाचा प्रश्न होता ते मला तर काय माहिती नाही, पण असं म्हणतात की 30 लाख रुपये त्याला दिले. ही म्हणतात, मी काही पाहिलेलं नाही किंवा माझ्यासमोर काही हा व्यवहार झालेला नाही, पण प्रतापकडून 30 लाख रुपये त्यांनी घेतलेत. आणि त्याची खरं म्हणजे सगळ्यात फजिती जर कोणी केली असेल तो एक दुसरा एक नगरसेवक होता, तो जफर खान म्हणून, त्यांनी त्याला फसवलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. नाहीतर तो तसा हुशार माणूस आहे समोरचा, पण ते कसा फसला आणि कशा कोण्या आमिषला बळी पडला ते त्यालाच माहीत. दादा, शेवटचा प्रश्न आहे. कंधार शहरामध्ये आपल्या 24,000च्या आसपास मतदार आहेत आणि उद्या 2 डिसेंबरला मतदान होते. कंधार शहरामध्ये चर्चा आहे, दादा आजही तब्येतीच्या कारणास्तव घरी आहेत किंवा थोड्या प्रमाणात बाहेर आहेत. पण जे आक्रमकपणा आणि नळगे साहेबाचं भाषण हे कंधार शहराला ऐकावंच लागतंय. यासाठी लोक आतुर आहेत. तत्पूर्वी मतदाराला तुम्ही आमच्या माध्यमातून आता काय आवाहन करणार आहात की परत एकदा नळगे फॅक्टरवर लोकांनी का विश्वास ठेवावा आणि का विश्वास ठेवला पाहिजे आणि सत्ता आपल्याला का दिली पाहिजे, ही काय तुम्ही मतदाराला आवाहन करणार आहे? असं आहे, इथली जनता मला ओळखते. त्यांच्या सुखदुःखामध्ये जाणारं हे घर आहे. शहरातल्या विकासाचं काम मी प्रत्येक ज्या वेळेस मी तिथे आलो निवडून त्या वेळेला मी विकासाचं काम या शहरातलं केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मला प्रत्येक कामाला हायकोर्टात जाऊन त्याची ऑर्डर आणावं लागते. स्वतःचे पैसे खर्चून मी हायकोर्टात गेलो,
हायकोर्टात जाऊन मी बऱ्याचशा गोष्टी आणल्यात आणि हेच आमदार प्रत्येक विकासाच्या कामाला अडथळा आणते आणि हे सगळं विकासाचं काम त्यांच्या समोर आहे. लोकांच्या आमची सेवा लोकांच्या समोर आहे म्हणून ते मला सोडून जातील असं मला वाटत नाही. काँग्रेस पक्षाला मतदान करण्यासाठी काय सांगणार परत एकदा लोकांना? काँग्रेस पक्षाला मतदान करण्यासाठी म्हणजे त्यांना कसं आहे की त्यांना भाजप चालत नाही. राष्ट्रवादी जी आहे ही आताची ती भाजपसोबत आहे. त्यांना आता एकमेवच पक्ष राहिला फक्त काँग्रेस, म्हणून ते काँग्रेसला मतदान 100% करणार. दादा, काँग्रेसच्या आघाडीमध्ये कोणते कोणते पक्ष येतात समोर? काँग्रेसच्या आघाडीमध्ये युतीत काँग्रेस युतीच्या ह्याच्यामध्ये माझं तुमची मुस्लिम लीग आहे, त्याच्यानंतर आमचं काय ते वंचित आहे. हे सगळ्या समाजाचे लोक या ह्याच्यामध्ये आहेत दादा. पाठिंब्याला. विद्यमान आमदार या महाराष्ट्राचे स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये आहे, तरी देखील त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची सभा लावली, परंतु कंधारची जनता केवळ कंधारच्या स्टार प्रचारकाचं भाषण ऐकण्याची त्यांच्याकडे आतुरता पाहते. मग तुम्ही आपल्या काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक आहात, तर तुम्ही जनतेसाठी आवाहन करण्यासाठी कधी मैदानात उतरणार आहात? 30 तारखेला. दादा, 30 तारखेला या ठिकाणी देशमुखांची सभा आहे, अमित भैयांची. त्या सभेमध्ये मी सगळ्या याचे उत्तर देणार आहे. सगळ्यांना, माझ्या लोकांना आवाहन करणार आहे या बाबतीत की काँग्रेसला मतदान केलं पाहिजे. आणि हे जे सगळे जे प्रतापच्या बाबतीमध्ये जे काही हे स्टार प्रचारक आहे, हे अखंड या महाराष्ट्रातला सगळ्यात लबाड जर कोणी असेल तर प्रताप आहे. अख्ख्या महाराष्ट्रात मी असा लिडरच पाहिलो नाही लबाडीमधला. नुसतं लबाड, कोणाला काय फसवल आणि कोणाची काय. आता तुम्हाला सांगतो, त्या स्वप्नील पाटलाला तिकीट दिलं अध्यक्षाचं. किती पैसे घेतले तिकीट देण्यासाठी? ते निवडून यायचं तर पुढंच राहिलं. दादा, ते महाराष्ट्राचे स्टार प्रचारक आहेत, पण या दोनच मतदारसंघात फिरतात, याच्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, दुसरीकडे कोणी विचारतच नाही ना याला. इथंच कोणी विचारणं झालंय ज्याच्या स्वतःच्या मतदारसंघात. तर स्टार प्रचारक याला महाराष्ट्राचा केला काय आणि भारताचा केला काय फरक पडतो त्याच्यानं? त्याला ओले लागते, त्याला लोकांची कॉन्टॅक्ट पाहिजेत, लोकांचं त्याच्याबद्दल भावना पाहिजे. कोणी हा आला म्हणलं तर कोणीतरी तिथं भाषणाला कुठं सगळे आता गल्ल्यांनी पायी फिरायला येते. आमदार माणूस तिथं बसल्या जागी त्यांनी सांगायला पाहिजे होतं. आणि मी तर घराच्या बाहेर निघालो तरी पब्लिक चालू आहे. मावना झालेत माणसं. आणि विषय असा आहे त्याचा की त्याच्या डोक्यामध्ये एक आहे, मी पैसे वाटले की मी निवडून येतो. पैशावर जर निवडून यायचं असतं त्याला टाटा बिर्ला उमेदवारीला उभा राहिली असते ना, अंबानी उभा राहिला असता ना, तो अडाणी उभा राहिला असता ना. तुझी हालत काय होती आधी? अशोक चव्हाण साहेबासोबत होता तेव्हा तुझी हालत काय होती? चहा देत होता सगळ्यांना, तू येणाऱ्या माणसांना त्यांच्या दर्जाला उभा राहत होतास आणि त्यांच्या वडिलाबद्दल शिकायत करायलास काय? अरे तुझ्या बापाचाही गुरु होता ते शंकरराव चव्हाण साहेब, फार मोठा माणूस. त्याच्या विरोधात बोललंय परवा कुठतरी. त्याचा खुलासा मला वाटते लोह्याला काहीतरी झालाय त्याचा. माझ्या वडिलांची पुण्य होती, तुम्ही माझ्या चव्हाण. नाही, यानं काय बोलला ते? हे तर कपडे धुवायला होते याचा बाप तिथं, टाका त्याच्यात. हे कोणतं गेलं? याच्या फक्त बहिणीनं याला मोठं केलं. याच्या सख्या बहिणीनं मात्र त्याला पार चड्डीपासून कपडे करून दिले. याच्या अंगावर कपडे नव्हते याच्या, इतकी वाईट परिस्थिती होती. ही सख्या बहिणीला गिनत नाही तर बाकीचं कशाचा स्वप्नील आला आणि कशाचं कोण आले साहेब? त्याच्या डोक्यामध्ये आता हे काय? मी माझ्याकडे मी तिथं गेलो
मला किती त्रास झाला त्याचा. मला कमीत कमी 1,80,00,000 रुपयाला बुडीला. आता स्वप्नीलचं काय जे खारी आहे इथं क्षेत्र गावाच्या जवळ ते गिळचे वाटायले मला. त्या लेकराला उठीत इथून त्याला तिच्यातलं काही माहीत नाही हे कसं आहे काय आहे ते. फक्त मामा 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 करीत फिरायला. ते कंस मामा आहे त्याचा, त्याच्या लक्षातच येणं झाले. असा प्रकार आहे. त्याला लुबाडणे, पैसे जमा करणे. आता कुठं आडीच आठवण ठेवत जा माणसानं की आपली परिस्थिती काय होती ना आपण कोण झालो याची जाणीव आहे याला कधी. जिल्ह्यामध्ये जेवढ्या दुकानं आहेत दारूचे सगळ्यात जास्त याचे आहेत. मग ती हातभट्टीची असो की ती वाई शाप असो. दुसरा यांनी फक्त धंदा केला आहे. समाजाचं काम करण्याचा तर विषयच नाही याचा. पैसे खरीदणे, निवडून येणे आणि पैसे कमविणे एवढा त्याचा धंदा आहे. दुसरं काहीही येत नाही याला. कायद्याचं तर याला तर ज्ञानच नाही. उगं वावरातलं धसकट आहे. उगं धमकी देऊन काय कोणी अधिकाऱ्याला हे करून ते करून कोणातरी दाबून काहीतरी करायला बघते. पण इथं काही संबंध नाही. मी त्याची प्रत्येक गोष्ट हाणून पाडली आतापर्यंत. कायद्याच्या बाबतीत तर ते काहीच करू शकत नाही. त्यालाही कबूल आहे की कायद्याच्या बाबतीमध्ये ते पुढे आहे. म्हणते मजा तू शिकलेला आहेस की ग्रॅज्युएट आहेस. तुला तर सगळं आता तीन वेळेस आमदार राहिला. तुला तर सगळे कायदे पाठ पाहिजेत. पण सभागृहातच जायचं नाही ना. फक्त लुटणे. कुठं पैसे मिळतात, कुठलं रोडचं कोणाचं काय कमिशन मिळते, कुठं काय मिळते ह्याच्यावरच लक्ष याचं. त्यालाही पाठ होऊन गेले. पैसे असले की काहीतरी होते आपलं काम. त्यामुळं त्याचा फार इफेक्ट माझ्या गावामध्ये होईल असं मला वाटत नाही. त्यानं किती स्टार प्रचारक असला काय आणि अजून कोणी असला काय. म्हणून त्याचं उत्तर मी उद्या 30 तारखेच्या सभेत देणार आहे. माझ्याबद्दलही काही बोलला आहे की त्यानं बाहेर काय निघणार झाला. तर म्हणले त्याला आता भीती वाटायली. म्हणले की आपले माणसं निवडून येत नाही. आता माझी माणसं निवडून येणार का येणार नाहीत ते उद्या स्टेजवर सांगतो मी. आणि तुला 3 तारखेला भेटतो पुन्हा. 3 तारखेलाच रिझल्ट आहे त्याचा. 2 तारखेला मतदान आहे आणि 3 तारखेला त्याचा निर्णय आहे. त्या दिवशी बोलू आपण. ओके दादा. हे उद्या मतपेटी ठरवेल. पण आज अरविंदरावजी नळगे माजी नगराध्यक्ष नगरपालिका कंधार यांनी दिलेली प्रभावी उत्तरे नक्कीच शहराच्या राजकारणाला वेगळं वळण देऊन गेली. 2 डिसेंबर रोजी कंधार बोलणार आहे. 2 डिसेंबर रोजी कंधारचा मतदार सांगणार आहे की तेव्हा कोणी कुणावर विश्वास ठेवायचा निर्णय मात्र कंधारच्या मतदारांचा. मी राजरत्न गायकवाड, स्टार भारत न्यूजसाठी कंधार.